पॉइंट स्टार्ट करा. आज चालू करूया आपण रिपीटर मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. रिपीटर मध्ये सरांना कळलं का? येस सर. येस सर. किती एक्झाम्पल झालं होतं रिपीटेड मध्ये? 2 2 एक्झाम्पल झाले ना. ओके. आणि बाकीचे एक्झाम्पल मी सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. त्यातले किती एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले आहेत पीडीएफ फाईल मधले? सर 3 केले. ते सगळे सॉल्व्ह झाले का बाकीचं राहिलेलं? बाकीचा 2-3 एक्झाम्पल होता बघा, ती पण सॉल्व्ह झाले. कडे इथे नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन या. Resolve into partial fraction. एक एक्झाम्पल घेऊया अजून एक, मग आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. Resolve into partial fraction x square minus 2x plus 7 divided by x plus 1 x minus 1 bracket square. ठीक आहे, हे दिले बघा. आपल्याला सॉल्व करायचं आहे. पार्शियल फ्रॅक्शन दिले, त्याला काय करायचं आहे आपल्याला स्प्लिट करायचं, पार्शियली रिसॉल्व करायचं आहे. ठीक आहे. बघा त्याच्यामध्ये किती रूट्स आहेत इथं? रूट्स किती दिले इथं? म्हणजे फॅक्टर किती दिले इथं? 3 फॅक्टर्स. कुठला एक फॅक्टर रिपीट झाला इथं? कुठला फॅक्टर रिपीट झाला इथं? x minus 1. x minus 1 हा फॅक्टर रिपीट झालेला आहे. ठीक आहे. दिसतंय क्लिअर सगळ्यांना बोर्ड? येस सर. येस सर. ओके. बघा आता काय करायचं आपल्याला रिपीटेड फॅक्टर मध्ये माहिती आहे सगळ्यांना. दॅट इज x स्क्वेअर फ्लोर आवाज येत नाही. सर तुमचा आवाज लहान खूप बारीक येतो. आवाज बारीक येतो. x minus 1 bracket square is equal to काय आहे? फर्स्ट फॅक्टर x सर upon आवाज स्लो येतोय. आवाज स्लो येते. b upon x minus 1 plus c upon x minus 1 bracket square. ओके, समजलं इथपर्यंत? काय केलं आपण? फॅक्टर रिपीटेड फॅक्टर्स आपल्याला काय दिलं? पॉवर आर्बिट्ररी कॉन्स्टंट वाढवत जायचं. किती वेळ रिपीट झालं तेवढा वेळ त्याचा फॅक्टर वाढवत जायचा, त्याचा पॉवर वाढवत जायचा. ओके, आलं लक्षात? आलं नाही तर? येस सर. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 7. आता डिनॉमिनेटर काय करायचंय? कॅन्सल होतो. डायरेक्ट इथे मी लिहितो बघा, a इंटू त्या डिनॉमिनेटर काय करा अजून एक लिहायला x प्लस 1 ह्या तिन्हीचा एलसीएम काय येते? x प्लस 1 आणि x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर येते. इकडे पण तेच आहे लेफ्ट हँड साइडला. ओके, आता a इंटू काय येणार? x प्लस 1 चा डिनॉमिनेटरचा फॅक्टर सोडायचा, रिमेनिंग फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन करायचं. x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर येते. ओके, प्लस b इंटू b चा डिनॉमिनेटरचा फॅक्टर कॅन्सल होतोय, रिमेनिंग फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन प्लस c इंटू रिमेनिंग x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॅक्टर सोडायचा, रिमेनिंग फॅक्टरचा मल्टिप्लिकेशन. ओके, इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. इथं आपण कॅन्सल होतोय डिनॉमिनेटरला, रिमेनिंग आता न्यूमरेटरला आता टेबल लिहून घ्या. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 7 इज इक्वल टू a इंटू x minus 1 bracket square plus b into x plus 1 x minus 1 plus c into x plus 1. The equation number 1. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके, नेक्स्ट काय करायचंय? a b आणि c चा व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. ओके, a आणि b आणि c चा व्हॅल्यू फाइंड करायचे. प्रोसेस माहिती आपल्याला. पहिल्यांदा कुठला व्हॅल्यू फाइंड करायचा? a चा व्हॅल्यू फाइंड करायचा आपल्याला. a चा व्हॅल्यू फाइंड करताना b आणि c झिरो कसं होते ती बघायची आपल्याला. झिरो काढण्यासाठी x चा व्हॅल्यू काय ठेवण्यासाठी 0 होतो. ओके, -1 -1. या दोन्ही मधले कॉमन फॅक्टर कुठला बघायचा? ती
0 करून घ्यायचं. x व्हॅल्यू इथे x + 1 आहे. x व्हॅल्यू -1 ठेवले की आपल्याला ती 0 होते. काय करायचं नेक्स्ट? put x is equal to -1 in equation number 2 मध्ये. -1 ठेवलं काय येतं? -1 चा स्क्वेअर. -2 into -1 plus 7 is equal to a into -1 -1 bracket square आहे. पाहिजे सगळे b आणि c 0 होते काढून टाकले. -1 चा स्क्वेअर किती? 1 -2 into -1 plus 2 plus 7 is equal to a into -2 चा bracket square. That is 10 येते a into 4 येते. ओके, -2 चा स्क्वेअर किती? 4 येते. That is 10/4 is equal to a. Therefore a is equal to किती येते? 5/2. 5/2. ओके, 5/2. Yes, sir. बी याचं व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं होतं मी? सी चं व्हॅल्यू फाइंड करायचं. तर सी चं फाइंड हेलो
Yes, sir. हा सर Yes, येतोय sir. आवाज. स्क्रीन दिसतंय का? येस सर. येस सर. ओके, आपण इथं सी चं व्हॅल्यू फाइंड केलेलं आहे. सगळ्यांना समजलं इथंपर्यंत? तर नेक्स्ट काय करायचं आहे? इथं पुढे आपल्याला डी चं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर बी चं व्हॅल्यू फाइंड करताना काय विचार करायचा आहे? कुठल्याही व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला बी चं व्हॅल्यू मिळतोय. फक्त काय करायचं, जे आपण ऑलरेडी पुट अप केलेलं आहे, ऑलरेडी जे व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू घेतले आपण, ते दोन व्हॅल्यू सोडून बाकीचं तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू ठेवा, आपल्याला बी चा व्हॅल्यू इथं मिळतो. ओके, तर पहिल्यांदा आपण x1 पुट अप केले आणि इथं -1 पुट अप केले. 0 आपण पुट अप केले. त्यामुळे काय करा, आपण x = 0 इन इक्वेशन नंबर 2. x = 0 in equation number 2. काय आपल्याला 0 - 0 + 7 is equal to a into 0 - 1 the square plus b into 0 + 1 0 - 1 plus c into 0 + 1. Okay, इकडे 7 राहते. 7 is equal to a into -1 चा स्क्वेअर. दिसतंय सगळ्यांना इकडं? 1 + 1. -1. into 1 -1 plus a into 1 येते. That is 7 is equal to a चा व्हॅल्यू आपण काढलेला आहे. किती काढलेला आहे याचा व्हॅल्यू? 5/2 -1 चा स्क्वेअर किती येते? +1 1 Plus 3 into -1 1 into -1 येते. प्लस c चा व्हॅल्यू किती आहे? 3 into 1 3 येते. ओके, तर ह्या दोन्ही टर्म काय करा, किंवा इथं b मायनस आहे, इथं मायनस करून काय करा, लेफ्ट हँड साइड या. b into -1 -b होतो. -b काय करा, लेफ्ट हँड साइड घ्या. -b लेफ्ट हँड साइड गेली, प्लस b होतो. इज इक्वल टू 5/2 ऑलरेडी आहे आणि इथं +3 ऑलरेडी आहे आणि +7 आहे की राइट हँड साइड घ्या, -7 होतो. -7 ओके, दॅट इज b इज इक्वल टू +3 - 7 किती? -4. -4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. b is equal to 5 - 8 divided by 2. b is equal to -4 upon -3 upon 2. ओके, a b c चा व्हॅल्यू काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करा, मग आपल्याला आन्सर मिळतो. समजलं सगळ्यांना? हा, कळलं की तर? हॅलो सर, हा, 2 नंबरचं इक्वेशन कसं तयार केलं एकदा सांगता का रिपीट? इक्वेशन नंबर 2 का? इथं ओके, आता बघा, हा तिन्हीचा एलसीएम घ्यायचा आपल्याला. एलसीएम म्हणजे काय करायचंय, हा तिन्हीचा लिस्ट कॉमन मल्टिप्लाय करायचा आपल्याला. 2-3 टर्म, 1 2 3 टर्म आहे. तर तिन्ही टर्म मध्ये कॉमन टर्म असेल की 2 मध्ये पण कॉमन असेल तर ते एकदाच घ्यायचं असतं आपल्याला. तर तिन्हीचा आता समजा 2 × 3 असेल, तर 2 × 4 असेल. हे पहिला टर्म आहे, हा सेकंड टर्म आहे आणि थर्ड टर्म आहे. अजून एक त्याच्यामध्ये 3 × 1 आहे, 3 × 4. या टाइपमध्ये आपण एलसीएम कसं करतो बघा, इथं लिस्ट कॉमन मल्टिप्लाय कसं करायचं आपल्याला. तर इथं बघा, या तिन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कुठला मला बघायचं. पहिल्यांदा ह्या दोन मध्ये ऑब्झर्व करायचा. त्या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे? 2 कॉमन इन फॅक्टर, हा फॅक्टर म्हणतो आपण याला. ते 2 × 3 किती 6 आहे. 6 ला आपण फॅक्टर काढले आहे, 2 × 3 आहे. या दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर 2 आहे. त्या दोन्हीपैकी एकच येईल आपल्याला 2 आणि राहिलेला टर्म 3 × 4 येईल. ओके, ही झाले, ही टर्म मिळाले आणि ही टर्म मिळाले. आता ह्या तिन्हीमध्ये, आता ह्या दोन मध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे बघायचं. 3 आणि 4 कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे काय करायचे, ह्या दोन्हीपैकी एकच घ्यायचा. 2 एकच आहे त्यामुळे 2 घ्या. 3 2 आहे, 2 पैकी 1 घ्या आणि 4 2 आहे त्यापैकी 1 घ्या. म्हणजे हा तिन्ही नंबरचा लिस्ट कॉमन मल्टिप्लाय काय झाले तर 2 × 3 × 4 झाले. जे कॉमन फॅक्टर असतात ना ती काढून घ्यायचं. तसंच इथं पण कसं करायचं आपल्याला. काय करायचं, इथं पहिला मध्ये x + 1 दिलेलं आहे, दुसरा मध्ये x - 1 आहे, तिसरा मध्ये x - 1 4 वेळा दिलेले आहे. ओके, पहिल्या मध्ये बघा, हा दोन्हीचा मल्टिप्लाय काय येतंय, कॉमन फॅक्टर किती पाहिजे येतात, दोन्ही घ्यावं लागतात. ओके, आणि ह्या दोन्ही घेतले येतात. त्यानंतर ह्या दोन्हीमध्ये कुठल्या बघायचं, दोन्हीमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. हा x - 1, इथं पण x - 1 आहे. हा दोन्हीपैकी एक घ्या, x + 1 ॲज इट इज घेतला आणि हे x - 1 आहे. आणि ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचं x - 1.
म्हणजे काय झालं या तिन्हीचा मल्टिप्लाय करा काय येतं x + 1 आणि x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा कॉमन म्हणजे एलसीएम काय येतं ना x + 1 * x - 1 ही आपण इथे एलसीएम घेतलेली आहे. ओके एवढा प्रोसेस तुम्हाला काय समजले काय करायची आपल्या लेफ्ट हँड साइडला असतं डिनॉमिनेटर जे लेफ्ट हँड साइडला डिनॉमिनेटर असतं काय करायचं उड्या मारून सरळ झाली ती उड्या मारून मी काय ठेवणार मला आईला काय तर दाखवायचंय. कोण होता आता चालू केलेलं माहिती का? हा ओके बघा हे तुम्ही काय सांगितलं लक्ष देता सगळ्यांना तर ती एलसीएम जर तुम्हाला लक्षात नाही आले काय करायचं जे इथं डिनॉमिनेटरला लेफ्ट हँड साइड असतं ना आपल्या दिलेल्या गाडी ती सिधा काय येतं त्याचं एलसीएम येत असतो इथं ती लिहून घ्यायचं आणि वरचं जे मल्टिप्लाय करताना कसं करायचं बघा आता x + 1 आहे तर x a * घ्यायचं आपल्याला a * x + 1 आहे हा डिनॉमिनेटर फॅक्टर सोडायचा x + 1 आहे त्याचं x + 1 काढून टाकायचं रिमेनिंग फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर येते. ओके a इंटू झाले त्यानंतर प्लस b इंटू आपल्याला b चा डिनॉमिनेटर कुठल्या फॅक्टरला बघायचं x - 1 आहे त्याचा x - 1 त्याचं एक x - 1 काढून टाकायचं रिमेनिंग फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन x + 1 * x - 1 x + 1 * x - 1 नेक्स्ट प्लस a इंटू तिथं डिनॉमिनेटर जे फॅक्टर असते त्या फॅक्टर काढून टाकायचं रिमेनिंग फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर येतं मग ती काढून टाका रिमेनिंग फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन x + 1 चं मल्टिप्लिकेशन ओके ही शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं सगळ्यांनी मग आपल्याला इथं लक्ष देतं किंवा आपण मागच्या वेळी बघितलं होतं बघा ह्याच्यामध्ये नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर मध्ये त्यानुसार तुम्हाला काय करावं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून परत ही कॉमन टर्म निघतोय कॉमन फॅक्टर निघतोय कॉमन फॅक्टर तुम्हाला परत कॅन्सल होतो इथं शेवटी हीच येते आन्सर तसं बघा तुम्हाला लिहून घ्या आता कळलं सगळ्यांनी काय केलं मी इथं येस सर. एवढं शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा मग तुम्हाला एक सिम्प्लिफाय करता येतोय काय करायचं लक्षात ठेवा लिहून या आणि काय करा a b c चा व्हॅल्यू काय करा इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा होमवर्कला एक एक्झाम्पल लिहून घ्या याच्यावर दाखवलं एक एक्झाम्पल This all into partial fraction 3x² plus 5x divided by x² minus 1 x plus 1. Second example x² upon x plus 1 x plus 2 bracket square. मला वाटतं हे एक्झाम्पल सगळे मी पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला पाठवले असेल सगळे एक्झाम्पल त्यातलं बघून सॉल्व्ह करा सगळे ठीक आहे अजून एक आहे आपल्याला एमएसबीटी च्या ह्याच्यामध्ये ना ई कंटेंट्स मध्ये येतं मॅथमॅटिक्स बेसिक मॅथमॅटिक्सचा ई लर्निंग मॅन्युअल म्हणून येतोय ते सगळ्यांनी डाउनलोड करा किंवा मी पाठवतो ग्रुप आज ती पीडीएफ फाईल आहे तर काय करा पॉसिबल झालं तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा प्रिंट काढून घ्या झेरॉक्स काढून घ्या त्यात भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले दिलेले ओके तर कंपल्सरी आहे का कंपल्सरी नाही फक्त आपल्याला प्रॅक्टिस साठी येते त्यावर अजून आपल्याला हे आले तर आपण काय करणार आहे ते सगळ्यांना देणार आहे त्या सगळ्यांना सॉल्व्ह करून घ्यायचे एक्सरसाइज वगैरे आहे त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे तुम्हाला जर आले त्यावेळी तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करतील त्याच्यावरून बघू नेक्स्ट केस बघू आपण थर्ड केस आहे व्हेन डिनोमिनेटर कंटेन्स non-repeated irreducible quadratic factor when denominator contains third cases बघा आपण काय केलं इथं रिपीटेड लिनियर फॅक्टर बघितलं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर बघितलं होतं आपण आता इथे काय आहे
when denominator contains irreducible linear factor, म्हणजे लिनियर फॅक्टर मध्ये आपल्याला ते रिड्यूस करता येत नाही, त्या टाइपचा फॅक्टरला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं, थर्ड केसेस आपल्याला बघायचं आहे. when denominator contains non-repeated irreducible quadratic factor. irreducible quadratic factor म्हणजे काय आहे, त्या दिलेल्या फॅक्टरला दिलेला क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला फॅक्टरायझेशन करता येत नाही, irreducible आहे ते, म्हणजे लिनियर मध्ये आपल्याला फॅक्टर त्याचा पाडता येत नाही, फॅक्टरफाईड करता येत नाही, त्या टाइपचा फॅक्टरचा आपण काय करू, irreducible quadratic फॅक्टर जर असेल तर त्या टाइपचं एक्झाम्पल ते पार्शियली रिसॉल्व्ह कसं करायचं ते आपण थर्ड केसेस बघणार आहे. मला सांगा x स्क्वेअर प्लस 1 चा आपल्याला फॅक्टर काढता येतं का? x स्क्वेअर प्लस 1 चा फॅक्टर काढता येतं का? x स्क्वेअर मायनस 1 चा येते का? हो सर लिनियर फॅक्टर येते. काढता येते का? आता त्याचा हो काढता सर, येतं येते. आपल्याला x स्क्वेअर मायनस 1 चा, बरोबर, x मायनस a स्क्वेअर x minus 1 आणि x plus 1. येस सर. याचा काढता येतं का? येस सर. सर हो सर, a plus b whole square चा फॉर्म्युला वापरून. काय येतं फॅक्टर याचा x स्क्वेअर प्लस 1 चा? x प्लस 1 x मायनस 1 x plus 1 x minus x प्लस 1 दुसरा x minus 1. एक्स मायनस 1. नाही सर, x plus 1 whole square minus 2x. बरं, त्या दोन्हीचं मल्टिप्लाय केलं की मिळतो का हे? नो सर x plus 1 येईल. इथं पण x प्लस 1 म्हणताय का? हॅलो सर, तसं नाही, x plus 1 whole square minus 2x. हे आहे फॅक्टर. x काय काय? x plus 1 whole square हे एका फॅक्टर झालंय का? minus 2x. फॅक्टर होतं हे. त्याला आपण फॅक्टर म्हणतोय. नो सर. मग सिम्प्लिफाय करता येतं आपल्याला कसं, पण फॅक्टर काढायला विचार तुम्ही, फॅक्टर काढता येतं का याचं? नाही सर. हे irreducible linear factor quadratic factor आहे, irreducible quadratic इक्वेशन आहे ते, म्हणजे आपल्याला फॅक्टर काढता येत नाही का? ओके, तर त्या टाइपचं एक्झाम्पल कसं सांगा, x स्क्वेअर प्लस 1 जर दिले तिथं किंवा x स्क्वेअर प्लस 4 दिले, कुठलाही तिथे फॅक्टर दिले असेल तर क्वाड्रॅटिक फॅक्टर जर दिले, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, त्याला आपल्याला रिड्यूस करता येत नाही, तर त्या टाइपचा फॅक्टरला आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण इथं बघणार आहे थर्ड केसेस मध्ये. ओके, x मायनस 1 चा आपल्याला करता येते, x प्लस 1 चा इथं निघत नाही, जर प्लस 1 जर इथं असेल, प्लस असेल इथं मध्ये x स्क्वेअर प्लस असेल, कुठे इकडं कॉन्स्टंट किती पण असू दे, पण x स्क्वेअर प्लस जर असेल जे आपल्याला रिड्यूस करता येत नाही त्याला, बरोबर, लिनियर फॅक्टर मध्ये इररिड्युसिबल आहे, त्यामुळे त्या टाइपचा फॅक्टरला आपल्याला कसं स्टडी बघूया आपण, थर्ड केसेस आहे ते स्टडी करूया. तर इररिड्युसिबल फॅक्टर मध्ये काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी घेतोय, डायरेक्ट एक्झाम्पल म्हणून काय करूया आपण, एक कुठला तरी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हा एक फॅक्टर आहे, त्याचा इररिड्युसिबल आपल्याला याचा फॅक्टर काढता येत नाही आपल्याला, बरोबर, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हा इररिड्युसिबल फॅक्टर आपण सपोज करूया, आणि एक फॅक्टर दिले आणि दुसरा एक फॅक्टर दिले आपल्याला इथं x प्लस c, असं दोन फॅक्टर दिले आपल्याला इथं. सर बोर्ड क्लिअर दिसत नाहीये. क्लिअर दिसत नाही का?
आता बघा इथं आपल्याला एक फॅक्टर दिलेलं आहे, एक x स्क्वेअर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c दिले आणि दुसरं पहिल्याला काय करू आपण ax प्लस d घेऊया, दोन फॅक्टर घेऊया आपण. सपोज करूया x प्लस d एक फॅक्टर आहे आणि दुसरा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हे फॅक्टरला आपल्याला इररिड्युसिबल आहे, इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, याचा लिनियर फॅक्टर आपल्याला काढता येत नाही. या टाइपचं एक्झाम्पल बघा काय येते, जर समजा डिनॉमिनेटरला सांगतोय आणि डिनॉमिनेटर असा असेल तिथं, त्यावेळी काय करायचं, पहिला फॅक्टर a आपण घ्यायचा, फर्स्ट फॅक्टर इक्वल काय करायचं a आपण जे आपल्याला कोऑर्डिनेट फॅक्टर आहे ती घ्यायचं, त्यानंतर जे इररिड्युसिबल फॅक्टर असतील त्या इररिड्युसिबल फॅक्टरला काय करायचं bx प्लस c घ्यायचं डिवाइडेड बाय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. जे इररिड्युसिबल फॅक्टर आहे ना त्याला काय करा bx प्लस c घ्यायचं. ओके, प्रत्येक वेळी b घ्यायचं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट चेंज करू शकता तुम्ही, पण या फॉर्मॅट मध्ये काय करायचं त्याला न्यूमरेटरला घ्यायचं. फर्स्ट फॅक्टर काय करायचं लिनियर फॅक्टर हे आपण घ्यायचं, जे इररिड्युसिबल फॅक्टर असतात त्याला bx प्लस c आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c घ्या. ओके, दोन्ही फॅक्टर जर इररिड्युसिबल असेल, दोन्ही फॅक्टर जर इररिड्युसिबल असेल, एक फॅक्टर काय आहे ते समजा डिनॉमिनेटर सांगतो मी, आता काय x स्क्वेअर प्लस एक फॅक्टर दिले आणि दुसरा x स्क्वेअर प्लस 4 दिले, दोन फॅक्टर दिले आपल्याला, त्या दोन्ही फॅक्टर इररिड्युसिबल आहे, बरोबर ना? Yes, sir. बरोबर, ह्याला पण फॅक्टर काढता येत नाही, ह्याला पण फॅक्टर काढता येत नाही, दोन्ही इररिड्युसिबल फॅक्टर आहेत. इररिड्युसिबल फॅक्टरला काय करायचं, पहिल्यांदा ax प्लस b या फॉर्मॅट मध्ये काय करायचं ते फॅक्टर घ्यायचं x स्क्वेअर प्लस 4 प्लस सेकंड फॅक्टर पण तसंच आहे bx plus c. ax प्लस b घ्यायचं इथं. नेक्स्ट काय येतं cx प्लस d येणार, सेकंड फॅक्टर येणार x स्क्वेअर प्लस 4. जे इररिड्युसिबल फॅक्टर आहे ना, जे इररिड्युसिबल फॅक्टर आहे ना त्या फॅक्टरला न्यूमरेटरला या फॉर्मॅट मध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट घ्यायचा ax प्लस b या फॉर्मॅट मध्ये. ओके, कुठलाही तुम्हाला दोन्ही विचारू शकत नाही, फक्त एक विचारले तर इररिड्युसिबल फॅक्टर त्याला काय करायचंय या टाइप फॉर्मॅट मध्ये ती एक्झाम्पल घ्यायचा, न्यूमरेटरला आर्बिट्ररी कॉन्स्टंट घ्यायचा आणि सिम्प्लिफाय करायचं. क्रॉस तर तीन फॅक्टर असतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. हा, 3 फॅक्टर्स असतील तर फॅक्टर 3 फॅक्टर असतील तर हा, इथं तीन फॅक्टर तीन फॅक्टर मध्ये याला फॅक्टर काढता येत नाही, पण याचा डिग्री किती असते इथं x आहे तर x स्क्वेअर आहे, म्हणजे इथं x क्यूब आहे इथं, म्हणजे तीन फॅक्टर येतात, तीनचा आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट इथं घ्यायला लागतो. ओके, फॅक्टर काढता येत ज्या फॅक्टरीचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला रिड्यूस करता येत नाही त्या फॅक्टरला काय करायचं, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला ते bx प्लस c घ्यायचा. ठीक आहे, समजलं सगळ्यांनी? इथं ओके, याचं काय केल्यावर काय नाही, डेफिनिशनवर काय नसते, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर त्याला bx प्लस c, ज्या इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असताना त्या फॅक्टरला काय करायचं न्यूमरेटरला bx प्लस c घ्यायचं. ओके, त्याच्यावर काय करू आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता example है resolve into partial fraction. Resolve into partial fraction 3x minus 2 divided by x plus 2 x square plus 4. ओके, डायरेक्ट एक्झाम्पल दिलं बघा, याला काय करायचं आपल्याला रिसॉल्व करायचं इनटू पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. बघा काय दिलं बघा, एक फॅक्टर x प्लस 2 दिले, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करायचा, डिनॉमिनेटरला काय दिले, पहिला x प्लस 2 एक दिले, दुसरा x स्क्वेअर प्लस 4 दिले, आणि x स्क्वेअर प्लस 4 ला पहिल्यांदा ऑल पॉसिबल फॅक्टर पहिल्यांदा फाइंड आउट करायचे डिनॉमिनेटरचा, किती आपल्याला याचा फॅक्टर म्हणजे लिनियर फॅक्टर येते तेवढा लिनियर फॅक्टर पहिल्यांदा फाइंड करायचा. तर येत नसेल ते ऍडजस्ट ठेवा, परंतु तिसऱ्या केस मध्ये जातो. पहिल्यांदा बघा येते का बघायचं, रिड्यूस करता येते का बघायचं. x प्लस 2 हा लिनियर फॅक्टर ऑलरेडी दिलेला आहे, नॉन डिपेंडेंट लिनियर बरं, लिनियर फॅक्टर दिले ऑलरेडी आपल्याला. x स्क्वेअर प्लस 4 ला हा लिनियर फॅक्टर मध्ये कन्वर्ट करता येते का बघायचं, ऑब्झर्व बघायचं, चेक करायचा. तर नसेल काय करा, तिसऱ्या केस मध्ये जातोय इररिड्युसिबल लिनियर फॅक्टर मध्ये. बरोबर, इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर x स्क्वेअर प्लस 4 आहे, त्याचा फॅक्टर आपल्याला इथं फाइंड आउट करता येत नाही. काय करा, थर्ड केस आपल्याला इथे यूज करायचे,
that is a upon first factor ही लिनियर फॅक्टर आहे त्याला a upon घ्या आणि प्लस सेकंड फॅक्टर काय आहे इथं इररेड्युसिबल फॅक्टर आहे that is dx plus c घ्यायचा x square plus 4a ओके इथं समजलं सगळ्यांना काय केलं लक्षात घ्या काय प्रॉब्लेम आहे तसं विचारायचं काय करायचं समजलं सगळ्यांना काय केलं आपण इथं हो सर सर जे इररेड्युसिबल फॅक्टर बघायचं त्याला काय करा dx plus या फॉर्मॅट मध्ये घ्या तर एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं आपण बघूया आता dx minus 2 divided by x plus 2 x square plus 4 is equal to cross multiplication करा डायरेक्ट मला माहिती a into x square plus 4 x square plus 4 plus bx plus c ला इथं ब्रॅकेट टाकायला लागेल ना तुम्हाला तर दोन टर्म आहे दोन फॅक्टर आहे टर्म्स आहे आणि दुसरी into x plus divided by x plus 2 into x square plus 4 आता दोन्ही टर्म काय होते इथं कॅन्सल होतोय न्यूमरेटर राहतोय 3x square 3x minus 2 is equal to a into x square plus 4 plus bx plus c into x plus मला इक्वेशन नंबर काय करा 2 ओके इथं बरं समजलं सगळ्यांना Yes, sir. yes इथून काय sir करायचंय हा आता इथे a b आणि c चं व्हॅल्यू फाइंड करायचं का आर्बिट्ररी कॉन्स्टंट a आणि b आणि c त्या तिन्हीचं आपल्याला काय करायचं व्हॅल्यू फाइंड करायचे फाइंड करण्यासाठी प्रोसेस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना बघा तिथं थोडं वेगळं आहे आपण रिपीटर मध्ये बघितलं त्या पद्धतीमध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने बघूया आपण बघा पहिल्यांदा आपलं a चं व्हॅल्यू फाइंड करायचं a चं व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी b 0 करायचं b आणि c दोन्ही 0 करायचे काय केल्यानंतर b आणि c 0 होते x चं व्हॅल्यू -2 -2 x is equal to इथं आपण -2 ठेवले -2 + 2 0 होतो 0 into हा टोटल ब्रॅकेट काय होतोय 0 होतो डायरेक्ट हा डेटा इथं काय होतं b आणि c 0 होते तर त्याच्यावरून a चं व्हॅल्यू इथं आपल्याला फाइंड आउट करता येईल ओके दॅट इज put x is equal to -2 in equation number 2 काय होतं इथं 3 into -2 is equal to a into -2 चा स्क्वेअर प्लस 4 ओके इकडं काय होतं इथं 0 होतं 3 into -2 plus c -2 plus 2 ओके -2 into 3 किती होते -x -2 is equal to a into 4 plus 4 plus 0 that is -8 a into plus 8 ये काय करा राइट लेफ्ट हैंड साइड ला equal to that is a equal to किती येतं -1 ओके मग पहिल्यांदा काय करायचं a चं व्हॅल्यू आपण फाइंड करतोय नेक्स्ट काय करायचं तर b चा व्हॅल्यू फाइंड करायचे b चा व्हॅल्यू फाइंड करायचे b चा व्हॅल्यू फाइंड सॉरी c चा व्हॅल्यू फाइंड करायचं इथं पण तसं रिपीटर मध्ये कसं आपण a झाल्यानंतर c फाइंड करतो ना इथं पण काय करायचंय a झालं की c चा व्हॅल्यू फाइंड करायचं मग त्यावेळी इथं काय करायचं बघा प्रत्येक वेळी या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये dx प्लस या फॉर्मॅट असेल प्रत्येक वेळी इथं काय करायचंय a चं व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर सेकंड स्टेपला पुट x is equal to 0 मारायचं प्रत्येक वेळी काय करायचं x चं व्हॅल्यू इथं 0 ठेवायचं बरोबर आहे मग आपल्याला c चं व्हॅल्यू फाइंड करता येईल पुट x is equal to 0 in equation number 2 याचा अर्थ काय म्हणतोय प्रत्येक वेळी काय करायचं a चं व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर नेक्स्ट स्टेपला x is equal to 0 ठेवायचं त्या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये मग काय होतं 3 into 0 -2 that is equal to a into 0 चा स्क्वेअर 0 येतोय 4 plus b into 0 plus c 0 plus 2 ओके मग काय येतं इथं 3 - 2 1 0 into 3 किती येतो इथं 0. 0 a into 4 plus b into 0 काय होतं इथं 0 होतोय आणि फक्त c राहतो इथं
आणि 0 प्लस 2 किती येतं 2. 2. ओके -2 हे सगळे आपण फाइंड केले तर किती आले -1 आले प्लस 3 into 2 मल्टीप्लाय करा 4 into -1 -4 येते -4 काय करा लेफ्ट हँड साइड घ्या -2 plus 4 होतो that is is equal to 2. Okay तर 2 येते c into 2 therefore c is equal to किती येतं 1. 1. ओके c चा आपण व्हॅल्यू इथं फाइंड केले त्यानंतर काय करायचं b चा व्हॅल्यू फाइंड करायचं आता या दोन्हीपैकी कुठल्याही जे आपण ऑलरेडी पुट अप केले त्या दोन व्हॅल्यू सोडून बाकी तुम्ही दुसरा व्हॅल्यू कुठलाही ठेवू शकता आपल्याला b चा व्हॅल्यू मिळतो 0 आहे तर हा 0 टाकायचा नाही तिथं आणि -2 सोडायचं या दोन्हीपैकी दोन्ही व्हॅल्यू सोडून बाकी तुम्ही दुसरी कुठलाही व्हॅल्यू ठेवा आपल्याला b चा व्हॅल्यू मिळतो इथं कुठल्या व्हॅल्यू ठेवणार आहे 1. 1. 1 ठेवा इन इक्वेशन 2 बरोबर आहे 3 into 1 -2 is equal to a into 1 the square 1 plus 4 plus b into 1 plus c 1 plus 2 okay that is 3 minus 2 किती होतो इथं 1 येतोय a into 1 plus 4 5 येतोय plus b plus c तो ब्रॅकेट मध्ये इथं ऑब्झर्व लक्षात ठेवायचं सगळ्यांनी हा बाहेरचा ब्रॅकेट मध्ये 1 plus 2 किती येतो 3 येतोय हा 3 आहे ना हा 3 हा b plus c ला कॉमन असणार आहे का कॉमन फॅक्टर आहे ती बरोबर आहे मल्टिप्लिकेशन आहे का त्यामुळे ब्रॅकेट मध्ये इथं पण दोन फॅक्टर आहेत दोन टर्म्स आहेत नाहीतर b plus c ऍज इट राहणार मग इथं जे बाहेर असते ते मल्टिप्लिकेशन आहे जे बाहेर नंबर असतो ना त्याला काय करा मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला ब्रॅकेट मध्ये हे सगळे आपल्याला काढले आपण b आता काय करा माहिती का 3 ने मल्टिप्लाय करा 3 into b 3b plus 3 into c bc ब्रॅकेट काढून टाकायचं येतं त्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल का तर सगळ्यांचे व्हॅल्यू पुट अप करा c चा व्हॅल्यू आपण काढलेला देतात किती c चा व्हॅल्यू 1 येतं 3 into 1 3 येतं -5 plus 2 plus 3 किती -5 plus 3 -2. -2 plus -2 plus 3 भी येते -2 काय करा राइट हँड साइड या लेफ्ट हँड साइड या 1 plus 2 येतो इज इक्वल टू 3 बी राहतोय हे काय करा 1 plus 2 किती 3 येते therefore b is equal to 3 येते this implies b is equal to 3 upon 3 it is 1 येते 1. हे b c चा व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केले काय डाऊट याच्यामध्ये no sir सर इथे व्हॅल्यू पुट अप नाहीत का करायच्या इक्वेशन 1 मध्ये put a b c in equation number 1 equation 1 मध्ये a च्या ठिकाणी b च्या ठिकाणी आणि c च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची ओके शेवटचा स्टेप लिहून घ्या put value of a b and c in equation number 1
क्या नाही झालं का लिहून सगळ्यांचा? तर तिथं आता बी एक्स प्लस सी आहे तिथं 1 येते बीची व्हॅल्यू आणि नंतर मग एक्स लिहायचं का? बी चं व्हॅल्यू आता काय करा, ए बी सी चं व्हॅल्यू काय करा, इक्वेशन 1 मध्ये पुट अप करायचं. पुट सर एक्स च्या ठिकाणी काय X च्या ठिकाणी x प्लस 1 येतो इथं. बी चं व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1 into x x येतो. x आणि प्लस 1 येतं. सी चं व्हॅल्यू किती आलंय? 1 आलंय. x प्लस 1 राहतो इथं. इथं a अपॉन म्हणजे -1 अपॉन x प्लस 2 प्लस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4 येतो. ओके. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या एक अजून एक. Resolve into partial fraction. Resolve into partial fraction. X square plus 23x divided by x plus 3 x square plus 1. Important example है. बघा इथं पण काय दिलंय तर दोन x स्क्वेअर प्लस 1 हा इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. त्यामुळे याला bx प्लस c घ्यायचं आणि इथं x प्लस 1 हा लिनियर फॅक्टर आहे. तर याची गोष्ट काय करायची तर a घ्यायचं a अपॉन x प्लस 3 सेकंड फॅक्टर येतं bx प्लस c डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 1. इक्वेशन नंबर 1 द्या. क्रॉस मल्टिप्लाय करा. x स्क्वेअर प्लस 23x is equal to a into x square plus 1 plus bx plus c into x plus 3. इक्वेशन नंबर 2 द्या. बरोबर आहे. डिनॉमिनेटर काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटर कॅन्सल होतं आणि न्यूमरेटर तेवढं राहतं. x square plus 23x is equal to a into x square plus 1 plus bx plus c into x plus 3. तर काय करायचं इथं? a b c चा व्हॅल्यू फाइंड करायचं. परंतु मला सांगा पहिला काय पुट करायचं? x is equal to -3. -3 इक्वेशन नंबर 2 काय येतं बघा? -3 चा स्क्वेअर प्लस 23 into -3 it is a into -3 चा स्क्वेअर प्लस 1. पुढचं सगळं 0 होतं. that is 9 minus किती होतं इथं? 69 minus 6 that is a into 9 plus 1 minus 16 is equal to a into 10. 10 काय करा? right hand side left hand side लिया. This implies a is equal to -6. Okay. a is equal to किती येतं? -6 येतं. त्यानंतर काय करायचं इथं? सेकंड स्टेप काय करायचं इथं? x इक्वल टू काय पुट करायचं?
0. put x is equal to 0 in equation number 2. काय येतंय 0 minus 0 plus 0 is equal to a into 0 plus 1 plus b into 0 plus c 0 plus 3. Okay, so 0 is equal to a into 0 plus 1 1 into a into plus b 0 into फक्त c राहतो येतं आणि तो 3 आहे. ओके याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे किती याची व्हॅल्यू -6 आहे प्लस 3 into c 3 into 3 आहे -6 काय करा लेफ्ट हँड साइडला प्लस 6 होते 3 into 3 into 3 काय करा लेफ्ट हँड साइडला therefore c is equal to 6/3 c is equal to किती येते इथं 2 येते बरोबर ना Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट काय करायचं आता x is equal to काय पुट अप करायचं हां सांगा फास्ट 1 1. फक्त ते दोन व्हॅल्यू सोडून -3 आणि 0 x equal to 1 in equation number 2 काय येतं बघा 1 चा स्क्वेअर 1 येतोय प्लस 23 into 1 23 is equal to a into 1 चा स्क्वेअर 1 plus 1 plus b into 1 b होतोय plus 3 आणि 1 plus b. Okay, 24 is equal to a into 2 plus c plus c into 3x sorry 4 है 4 है काय करा मल्टीप्लाय करून घ्या पहिल्यांदा हे तरी किती आले -6 आहे आणि हे 2 ठेवा प्लस 4b plus 4c. ओके 24 is equal to -12 plus 4b plus 4 into its value 2 है that is 24 या -12 कडे घ्या +12 होते आणि 4 into 2 किती 8 8 काय करा लेफ्ट हँड साइड या -8 येतो इज इक्वल टू 4b येते काय त्याचा टोटल आन्सर हां 20. व्हॅल्यू पहिला सेट करा पहिल्यांदा किती येतोय 4 4 plus 24 28. 4 काय करा लेफ्ट हँड साइड या डिनोमिनेटर जाते b इक्वल किती येते 7 ये b ची व्हॅल्यू काय करा इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा put the value of a b c in equation number 1. ओके समजलं काय दोन्ही एक्झाम्पल आहे सगळ्यांना येस सर हां त्याच्यावरती काय होमवर्क एक्झाम्पल आहे ते तुम्हाला पाठवतो मी पीडीएफ फाईल होते ग्रुपवर पाठवतोय ते बघून सॉल्व करा. ओके अजून एक लेक्चर जाते एक लेक्चर मध्ये आपण काय करूया हा टॉपिक संपवूया.